बॅनर एकदम खतरनाक झालेला आहे। कपरवरती आपण बॅनर एडिटिंग केलेलं आहे आणि असं बॅनर बनवण्यासाठी काही नाही करायला लागत। जे काय आपलं लाईट मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जे काय आपलं लाईट रूम आहे, लाईट रूम म्हणतो, फोटो रूम आहे, त्याची गरज लागेल। आणि व्हिडिओ तुम्हाला पूर्णपैकी बघायचा आहे। अगदी सोपा आहे भाऊनो बॅनर वगैरे बनवणं। आणि नवीन आले असाल तर सबस्क्राईब वगैरे लाईक वगैरे करून टाकायचं। बघू शकते की जे काही आपले दोन ॲप्स आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल। फक्त आपल्या या दोन ॲपची गरज लागेल, लाईक वगैरे सबस्क्राईब वगैरे करून घ्यायचं। आणि जे काही मटेरियल आहे ते सर्व आपलं डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून जाऊन तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर बघू शकता की जे काय आपलं फोटो रूम ॲप आहे त्याला अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर स्टार्ट फॉर फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकते की इथून आपल्याला कोणता पण फोटो घ्यायचा आहे, तुमच्या किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिलेक्ट करून घेतल्यानंतर बघू शकते की जे काय बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड कट होऊन जाईल। फक्त याच्यासाठी आहे की जे काय बॅकचं बॅकग्राऊंड आहे ते कट होऊन जाईल। एवढं झाल्यानंतर इथे याच्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर भाऊंना बघू शकते की जे काय आपलं बॅकग्राऊंड आहे ते एकदम खतरनाकपैकी कट झालेलं आहे। एवढं झाल्यानंतर जे काय आपलं एक्सपोर्ट बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। एक्सपोर्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकते की डनचा ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून डनमध्ये करून घ्यायचं आहे। आणि जेवढे पण 2 फोटो पाहिजेत आपल्याला 2 फोटो आपले बॅकग्राऊंड कट करून घ्यायचे। एवढं झाल्यानंतर जे काय आपला लाईट मशीन आहे त्याला अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे। आणि जे काय हे मटेरियल दिलेलं आहे ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचं। अशा प्रकारे एक्सपोर्ट केल्यानंतर भाऊनो अशा प्रकारे इंटरफेस येऊन जाईल। तुम्हाला पहिलेच काहीतरी मी मटेरियल लावून दिलेलं आहे, तुम्हाला काय करायचं माहिती आहे, फक्त फोटो चेंज करायचे आहे। तर फोटो चेंज कसे करायचे, सिंपली फोटोवरती क्लिक करायचं आहे। फोटोवरती क्लिक केल्यानंतर कलर स्पीचचा ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। आता मध्यातल्या याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे, तुमच्या किंवा तुमच्या मॉडेलचा। सिलेक्ट करून घेतल्यानंतर इथं प्लसचा ऑप्शन दिसतो, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। बघू शकता की जो आपला फोटो आहे तो अशा प्रकारे येऊन जाईल। जो इथं चांगला दिसतो तो अशा प्रकारे मूव्स अँड ट्रान्सलेशनमध्ये जाऊन इथून अशा प्रकारे तुम्हाला सेट वगैरे करून घ्यायचं आहे। जो तुम्हाला चांगला दिसतो तुमच्या मॉडेलचा किंवा तुमचा पण अशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि इथं सेट करून घ्यायचं आहे। आणि जो काही हा वाला फोटो आहे त्याला पण अशा प्रकारे क्लिक करायचा आहे। क्लिक केल्यानंतर इथं कलर पेजच्या ऑप्शनवरती जाऊन इथून अशा प्रकारे तुम्हाला बदलून घ्यायचं आहे, पण अशा प्रकारे बदलून घ्यायचं आहे। अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचा फोटो, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं। बघू शकते की जो काही बदलून गेलेला आहे आणि याला अशा प्रकारे ॲडजस्ट वगैरे करून इथं सेट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बघू शकते की जो काही आपला फोटो आहे तो अशा प्रकारे तुम्हाला सेट होऊन जाईल। जो आपल्याला तिथं सेट होऊन जाते तो फोटो आपल्याला लावून घ्यायचा आहे। तर मी तुम्हाला फक्त सांगत आहे की हा फोटो लावून घ्यायचा आहे, तर जो तुम्हाला चांगला दिसेल तिथं तो फोटो लावून घ्यायचा आहे। तर बघू शकते की अशा प्रकारे आपले फोटो लागून जाईल। एवढं झाल्यानंतर भाऊंनो आपलं जे काय बॅनर आहे ते सर्व आपलं बनवून येईल। आणि जे काय आपला लोगो आहे तो अशा प्रकारे तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आणि तुमचा लोगो टाकून घ्यायचा आहे। एवढं झाल्यानंतर आपलं एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घेतल्यानंतर जे काही पिन आहे त्याच्यावरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा प्रकारे सेव्ह करून घ्यायचं आहे आणि भेटूया एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर कमेंट वगैरे लाईक वगैरे सबस्क्राईब वगैरे करून टाकायचं आहे।